खूप दिवसापासून चालू होतं, तर मम्मी चिकनचा पुलाव बनव. कारण की माझ्या मुलांना चिकन आणि अंडी दोनच वस्तू आवडतात जास्त. मासे तर किती दिवस झाले, 15-20 दिवस झाले तेव्हापासून मासे तर आणलेच नाही आहे. आणि मग अंडी तर आणत असतो. मग चिकन आणलं होतं. मग मागच्या वेळेस चिकनची भाजी केली होती, तर ते बोलले आता पुलाव कर. मग मस्त मी कोलम तांदूळ होते माझ्याकडे. मग मी मस्त कांदे जास्तचे कापले, टमाटर 2-3 कापले, मस्त अद्रक लसूणची पेस्ट 2-3 मिरच्या, मस्त असंच म्हणजे घरगुतीच मसाला असतो माझा, दुसरं मी काही टाकत नाही. तर मग असंच मग चिकन वगैरे चांगलं धुवून घेतलं, स्वच्छ धुवून मग ते चिकन टाकलं. मग पाणीमध्ये थोडं शिजू दिलं 10 मिनटं. मग त्यानंतर तांदूळ टाकले. मग एकच शिट्टी घेते मी, एकच शिट्टीमध्ये माझं चिकन तर एकदम बॉईल होऊन म्हणजे चांगलं शिजून जातं. मग एक शिट्टी झाली. मग मुलांनी खाल्लं, मी पण खाल्लं. मग आमचं जेवण वगैरे झाली. मग मला आज अद्रक लसूणची पेस्ट पण बनवायची होती आणि शेंगदाण्याची चटणी करायची होती. कारण की कबीर बोलत होता, मम्मी मला टिफिनमध्ये घेऊन जायला तू चटणी बनव म्हणे माझ्यासाठी. आणि त्याला अशी चटणी, लोणचं, पापडचा खुडा असं ह्या गोष्टी जास्त आवडतात, कारण की भाजी खायला आवडत नाही म्हणून. मग 2 चपात्या पण खाऊन जातो तो अशी चटणी, लोणचं किंवा पापडचा खुडा वगैरे दिला, बोंबीलची चटणी, झिंग्याची चटणी, असं खूप काही आवडतं माझ्या कबीरला. तर मग त्याच्यासाठी मग म्हटलं बनवायची. मग बनवली तर सगळेच खातात, असं नाही की तो एकटाच खातो, तर सगळेच खातो म्हटलं. मग मी आज शेंगदाण्याची चटणी बनवली. लसूण वगैरे आणलं होते बाजारातून, लसूणच नव्हते, तर मग लसूण छानपैकी आणले मी. मग सगळे साफ केले. मग अद्रक लसूणची पेस्ट पण केली आणि शेंगदाण्याची चटणी पण केली. तर मस्त मी आधी शेंगदाणा भाजून घेतले. मी त्याच्यातच सगळं टाकून दिलं, लसूण, लाल मिरची पावडर आणि मीठ सगळं टाकून. मग वरून तेल थोडं गरम केलं आणि त्याच्यात जिरं टाकलं. मग थोडा म्हणजे असा तडका दिल्यासारखा, म्हणजे ती अशी कच्ची लागत नाही चटणी, त्यासाठी मग मी थोडासा तेलचा तडका दिला. ही रेसिपी माझ्या सासूंची आहे, ते असे बनवता म्हणून मग मी त्यांची रेसिपी बघून मग मी आज बनवली. तर मी थोडीशीच बनवली, म्हटलं ट्राय करून बघते, आधी चांगली लागेल तर नेक्स्ट टाईम बनवेल जास्तीची असं. तर सुगंध खूप छान येत होता मस्त. तर मी मस्त बनवून आता मग रात्रभर अशी बाहेरच ठेवेल मी, सकाळीच डब्यात पॅक करून ठेवून देईल. मग मला कीर्तनात जायचं होतं. मग सप्ताह चालू सध्या आमचा इथे. मग आता 2-3 दिवस राहिले म्हटलं, तर पटकन आवरलं, मुलांना यांना जेवण वगैरे देऊन मग मी कीर्तनात जाण्यासाठी निघाली. चला, ओके, बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.